मागील 8 ते 10 दिवसांपासून राज्यात अचानक थंडीचा पारा वाढलेला आहे आणि याचा परिणाम जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। तर रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढलेली आहे। सध्या मी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे ते रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात। ओपीडी मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास दररोज 1000 रुग्णांची जी आहे ती नोंद होत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासून जे आहे ते नंबर लावण्यासाठी रुग्ण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या अचानक आलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे जर आपण पाहिलं तर हिवताप असेल, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्याचे आणि सोबतच संसर्गजन्य जे काही आजार आहे याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। शहरातील रुग्णालय असेल किंवा मग ग्रामीण भागातीलही शासकीय रुग्णालय असेल किंवा खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे शहरी भागातले जे काही आरोग्य विभाग आहे, शासकीय आरोग्य विभाग, त्या ठिकाणी पुरेसा जे आहे ते औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीने आता थंडी वाढलेली आहे त्यामुळे आरोग्य विभाग जो आहे तो ॲक्शन मोडवर देखील आलेला आहे। इतरांना संसर्ग होऊ नये याची देखील खबरदारी घेण्याचं आवाहन डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं राज्यामध्ये जी आहे ती थंडीची लाट राहणार आहे। त्यामुळे संसर्गजन्य आजार असेल, खोकला असेल, तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे आहे ते काळजी घेण्याचं आवाहन दुसरीकडे डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि संसर्गजन्य आजार वाढलेले आहेत। अनेक भागात तर एका कुटुंबात 3-3 लोक आजारी असल्याचंही अहवाल समोर आले। त्यामुळे या थंडीमुळे जे आहे ते रुग्णालयात सध्या रुग्णांची उपचारासाठी गर्दी झाली असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।